ज्यावेळेस 3 पकडतो आला का लक्षात किंवा 3 पकडतो तर तो 3च पकडतो आपण एका विकेटच्या त्या 3 तरी 3 तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला प्रमोद शिंगवा. त्याने तब्बल 10 चेंडू आणि 26 धावांची घाणाघाती खेळ केली आपल्या संघासाठी. स्वर्गीय हरी मिरकुटे संघासमवेत खेळत असताना तर पहिली मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय तो प्रमोद शिंगवा, मॅन फ्रॉम आनंदवाडी. चला मित्रांनो, थोडं स्पीडअप करा. सुंदर असा आवाज आपण नरेश सरांचा ऐकला. मॅन फ्रॉम नवी ठाकूरवाडी रोहा. प्रकाश पवार या ठिकाणी एक नवोदित खेळाडू आहे प्रमोद शिंगवा. याच ठिकाणी सामनावीराचं या ठिकाणी पारितोषिक प्रदान करायचं आहे. मॅन ऑफ द मॅच च्या ट्रॉफीचा हकदार प्रमोद. एक चांगला यावेळेला टीमची पडझड झाली होती. प्रमोदने सर 2 मिनिटं थांबवतो तुम्हाला. मॅन ऑफ द मॅच अर्थात प्रमोद, ज्याने 10 चेंडू स्पेस केले आणि 10 चेंडू मध्ये 26 धावा आपल्या बॅट मधून घुटल्या. शरदजी वाघे सरांच्या हस्ते आपण हा सन्मान करतोय. आपण प्रमोदकडे थोडीशी चर्चा देखील करणार आहोत. कमी बोलतोय मित्रांनो, तुम्हाला बोलावं लागेल कारण आपल्या समाजासाठी ही खूप मोठी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये तुम्हाला एक चांगला प्लॅटफॉर्म मिळतो. प्रथमतः 26 धावा तू खेळलास, 10 चेंडू फक्त स्पेस केलं आणि ते खेळत असताना मैदानावरती विकेटचा अनुभव काय तुला आला? विकेट तर चांगलीच आहे. माहीत फर्स्ट रायगड प्रीमियर आहे. हा पहिल्यांदा खेळतोय. कमी बोलतो मित्रांनो, खूप साऱ्या शुभेच्छा देऊया नेक्स्ट मॅच साठी. O2 कॉम्बॉक्स जिथे आपल्या समेत जोडले जातील वामनची धरवडा सर. नक्कीच प्रमोद एक चांगल्या प्रकारचा खेळ, दमदार खेळ पाहिला आणि पहिली जरी रायगड प्रीमियर लीग खेळतोय तरी एक मानाची ट्रॉफी ही त्याने पटकावली. ही मेहनत आहे मित्रांनो तुमची. खऱ्या अर्थाने मेहनत कर मर्दा, मदत करेगा खुदा आपण नेहमी म्हणतोय. कारण मेहनतीशिवाय कोणताही पर्याय नाही आहे. कारण मेहनत केली तर सर्व काही गोष्टी तुम्हाला मिळतील. मेहनत केली नाहीये तर क्षणाचं सुख येईल आणि निघून जाईल. पण मेहनत केली तर आयुष्यभर तुमच्या पदरी सुख पडेल. परंतु मेहनत करावी लागते. याच ग्रीन सिग्नल आमच्याकडे येतोय. सलामीची जोरसागर मैदानामध्ये आले. चौक पंचकोशी सारंग. स्ट्रायकरची फलंदाज किरण जंगम आणि सूरज पवार. किरण जंगम आणि सूरज पवार ही जोर साखळ मैदानामध्ये आले. चौक पंचकोशी सारंग. चौकारांची हॅट्रिक करा. वाईट बॉल, वाईट चा इशारा. P1चं पहिले षटक आणि पहिले षटक फेकण्याकरता गोलंदाज गोलंदाज ट्रॅकवर आला आहे. पल्लवी 11 मिरकुटवाडी टीमचा आर्यन मात्र ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये खेळताना आर्यन पवारला सातत्याने पाहिलंय. सुयोग 11 सावर्स टीम कडून खेळताना पाहिलंय. तर मात्र सूरज पवारला पाने टीम कडून आपण खेळताना पाहिलंय. परंतु आता खेळावं लागतंय या मैदानामध्ये. चौक पंचकृषी सारंग ह्या टीम कडून पुन्हा काय सुरेख भन्नाट वेगवान गोलंदाज पाहिला. काय सुरेख भन्नाट चेंडूला थोडस व्हेरिएशन केलं. कारण ब्रह्मास्त्र जे असतो ते ब्लॉक ते चेंडू असतोय. सटिक यॉर्क त्या ब्रह्मास्त्र म्हटलं जातोय आणि आखूड टप्पाचा चेंडू आणि त्याला म्हणजे जर का स्पिन केलं तर त्याला व्हेरिएशन म्हटलं जातोय. काय व्हेरिएशन केलं मी तर म्हणेन या गोलंदाजानं विथ टर्न केलं. पुढचा चेंडू आर्यन पवार वर द विकेट मारा. आता मात्र हाफ करता चेंडू पूल केला, सक्सेसफुल ठरलाय. चेंडू निघून त्याला वाराचा वेगानं हा येतोय जबरदस्त प्रेक्षणीय दर्जेदार षटकार. डीजे थँक्यू. डीजे किरण जंगम ऑन द फायर.
यस ऑप्टिकच्या बाहेर आहे. लाईन बिघडली जाते कारण एक फटका खाल्याच्या नंतर गोलंदाजावर थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला सातत्यानं मित्र म्हणेन फलंदाज किरण जंगम यानं. प्रत्येक चौकारासाठी 100 रुपये आणि षटकारासाठी 200 रुपये कॅश प्राइज. विजयजी वाघमारे जे संघ मालक आहे परंतु काय घडलं मैदानामध्ये फटका फसला आणि बॅकवर्ड शॉट फाईनला झेल देऊन फलंदाज बाद होतोय किरण जंगम. डीजे थँक्यू. पिवनचं पहिले षटक आहे. बॅन आणि बसमा गुंज ट्रॅकवर येतोय. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये खेळताना सातत्यानं या खेळाडूला सातेरी टीमकडून खेळताना पाहिलंय पण आता खेळावं लागतं मित्रांनो चौक पंचकोशी सारंग ह्या टीमकडून. तर त्याच्या अपोजिट पल्लवी 11 मिरकुटवाडी टीम आणि ह्या गोलंदाज ट्रॅकवर पाहतोय आर्यन याला. आर्यन परंतु लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन आता मैदानामध्ये चालू होतंय का? यस. तर नक्कीच लेफ्टी फलंदाज वन डाऊनला आलाय दयानंद बसमा. दयानंद बसमा परंतु गोलंदाज ट्रॅकवर शार्प शूटर गोलंदाज आर्यन पवार. आर्यन पवार कमालचा गोलंदाज आहे. कमी आयुमध्ये एक चांगला त्याने परफॉर्मन्स सादर केलाय असा गोलंदाज यंग टॅलेंट आमच्या जनार्दन पवार उर्फ बिल्ला यांचा मुलगा आर्यन पवार. राऊंड विकेट. यस डावकुरा फलंदाज आणि चांगला फटका देतोय दयानंद बसमा. तिने निघून चाललाय सरळ वाडीस लॉंग बाउंड्रीच्या बाहेर चौकार. डीजे थँक्यू. एक बाद धाव संख्या होते चौक पंचकोशी सारंग टीमची 13 मेरा साथ तभी तो बनेगी आगे की बात. कारण दोघांची साथ असणं गरजेचं असणार आहे. आर्यन पवार राऊंड विकेट मारा. फुटपाथ चेंडू बॅक टू बॉलरच्या दिशेला खेळून काढण्याचा प्रयत्न होता परंतु थोडासा ऑफ साईडला ढकलला जातो. एक सिंगल आणि सिंगल मात्र धावसंख्या जवळ होते 14च्या घरात. 1-14 अशी धावसंख्या होते या स्कोर कार्डवर. P1चं पहिले षटक आणि P1चं पहिले षटक हाताळा करता कोणत्या ट्रॅकवर गोलंदाज झालाय आर्यन पवार. पवार का पॉवर परंतु स्ट्राईक वरती जातोय सूरज पवार. एक बिग हिटर फलंदाज त्याची गणना केली जाते असा फलंदाज आहे सूरज पवार. या सापट्या करता चेंडू वेगानं फेकला वेगानं निघून केलाय झापूक झुपूक केला टिपरच्या 10 स्थानामध्ये डॉट तरीची सांगता होताना पाहायला मिळतोय. 1-14 पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झालाय. धावाला स्कोर कार्डवर 1-14 चौक पंचक्रोशी सारंग दरम्यान सामना पाहतो मित्रांनो पल्लवी 11 मिरकुटवाडी यांच्यामध्ये. आणि प्रत्येक चौकार मारा षटकार मारा 200 रुपयाचे कॅश प्राइज. विजयजी वाघमारे ते टीमचे ऑनर आहेत. चौक पंचक्रोशी सारंग विजयजी वाघमारे बघा आपल्या खेळाडूला प्रोत्साहन करतायत. चौकार मारा षटकार मारा सूरज भावा आणि तुमच्यासाठी मालकाचं प्रेमा खातीर हे पारितोषिक लावण्यात आलंय. धाव संख्येचा धाव संख्येला एक चांगला आकार द्या. सूरज नो गोलंदाज ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये खेळताना या खेळाडूला सातत्यानं पाहिलंय खानाव या टीम कडून खेळताना. पण आता खेळायला लागलंय मित्रांनो पल्लवी 11 मिरकुटवाडी टीम कडून गोलंदाज ट्रॅक गोलंदाज आहे सूरज. स्ट्राईक वरती दयानंद नॉर्थ साईडला सूरज पवार आणि गोलंदाज ट्रॅकवर सूरज. आडनाव काय सूरजचं? टाय झाला मॅच तर सुपर खेळली जाईल
कारण लिस्टेजचे सामने आहेत. एफ डावकुळ्यापर्यंतच आहे. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट मारा. हाफ टॅकरचा चेंडू पुढे केला, फटका बसला, क्षेत्ररक्षक जय सुटला. जय सुटला. जीवदान मिळालं दयानंद बसवायला. जीवदानाचा फायदा घ्यावा लागेल मित्रा, कारण धावसंख्या एक बाद जाऊन बसते 15 या अंकावर. 1-15 चौक पंचक्रोशी सारंग दरम्यान सामना पाहतो मित्रांनो. पल्लवी 11 मिरकुटवाडी यांच्यामध्ये षटकार मारा, चौकार मारा आणि विजयजी वाघमारे जे टीमचे ऑनर आहेत त्यांच्याकडून रोख कॅश प्राइज 100 रुपये आणि 200 रुपये कॅश प्राइज घेऊन जा. दुसरे टाइम पण नको मित्र, थोडं स्पीडअप करा. टाइम अलर्ट केला या ठिकाणं. 20 मिनिटाच्या आतमध्ये पहिली इनिंग समाप्त व्हायला पाहिजे. पुढचा चेंडू यस बॅटच्या स्टॉल मध्ये चेंडू घेतला, निघून चालला, येतो जबरदस्त आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द स्टँड, आउट ऑफ द कडीच एरिया. छगला डीजे मी मगाशी म्हटलं होतं सूरज पवार हार्ड हिटर फलंदाज आहे, कारण ज्या वेळेला मी या खेळाडूला खेळताना पाहिले त्यावेळेला पवारला जनरेट केलंय आणि खऱ्या अर्थात त्याच्या बॅटच्या पट्ट्यामधून धावा सुद्धा पाहिल्यात. चौकार आणि षटकारांची आतषबाजी सुद्धा पाहिले. या षटकाराचे सामना धाव संख्या होते स्कोर कार्डवर 21 1-21. पुढचा चेंडू सूरज टू सूरज. थोडासा शॉट फरम्याला चेंडू निघून चालला होता, परंतु एक धाव मात्र घेण्याचा प्रयत्न सफल ठरला जातोय. धावसंख्या 21. दुसरी षटक प्रगती पथावर चालू आहे. एक बाद धावसंख्या 21चा आकडा आला या स्कोर कार्डवर. पुन्हा गोलंदाज सूरज मात्र कोणत्या ट्रॅकवर येतोय. नाव स्ट्राईकला दयानंद बसला आणि स्ट्राईक वरती सूरज पवार. सूरज पवार. पवार का पावर चालवणार का या मैदानावर सूरज. पुढचा चेंडू सूरजसाठी चेंडू मात्र डॉट तुमची सांगता होताना पाहायला मिळते. मिक्स खेळण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज सूरज पवार आणि सूरजची पवारची पॉवर कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा सूरज मात्र कोणत्या ट्रॅकवर येतोय. ओव्हर द विकेट मारा. चेंडू मात्र या ठिकाणी बॅटला बरं शोधतोय, मात्र फलंदाज जाणार. सूरज पवारला बॅक टू डे कार्ड पाठवलं. सूरज ह्या गोलंदाजानं 2 बाद धावसंख्या झाली 21. डीजे वाले दादा आमची थोडस चॅटिंग करत आहेत. रात्री थोडस राहिलेली चॅटिंग ते आत्ता पूर्ण करत आहेत. थँक्यू डीजे. टोटल धावसंख्या 2 बाद 21 धावसंख्या होते या स्कोर कार्डवर. दुसरीकडे घातवण्याकरता सूरज मात्र सूरजने कमाल केले. एक सूरज आपण पाहतोय, कारण काय या ठिकाणी ऊन टाकतोय, तर दुसरा सूरज या गोलंदाजी मार्कवर चमकला. एक सूरज आस्त केला, एका सूरजला पाठवलं. बॉलर कोण बोलला सूरज नाव आहे त्याचा, तुला नाही नाव माहिती. सूरज पुन्हा ट्रॅकवर. यस सीडीला मात्र कव्हर घेऊन पॉइंट कव्हरला घेऊन खाल्ला. डीप कव्हर पॉइंट आणि कव्हरच्या मध्ये हा फील्ड केलाय, तर त्याच्यावर मिळते सिंगल आणि सिंगल धावसंख्या होते 2 बाद 22 अशी धावसंख्या. शिरीजी वाघेसर या मैदानाची सुद्धा पाहणी करताना आम्ही पाहतोय, म्हणजे प्रत्येकाची मेहनत आहे. 2 बाद 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या झाली टोटल चौक पंचक्रोशी सारंग टीमची 22 धावसंख्या. टीम मीटिंग नको आहे दादा जास्त, ओनली फायटिंग, कारण आपल्याला 10 सामने आजच्या या दिवसामध्ये खेळवायचे आहेत. या टायमाचा वेळ अभावी तुम्हाला जास्तीत जास्त टाइम तुला जाणार नाहीये मीटिंग साठी. थोडं स्पीडअप करा. तिसरी षटक हाताळण्याकरता गोलंदाज ट्रॅकवर येतोय. पल्लवी 11 मिरकुटवाडी टीमचा अशोक.
यस मेरकुटवाडी ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये खेळताना मेरकुटवाडी टीम कडून खेळताना अशोकला पाहिलंय, परंतु आता पल्लवी 11 मेरकुटवाडी टीम कडून खेळताना पाहतोय ह्या गोलंदाजाला. अशोक वैयक्तिक पहिलं सांख्यिकी तिसरी षटक हाताळण्याकरता अशोक आलाय. तर स्ट्राईक वरती फलंदाज युवराज, फार मोठं नाव आहे युवराज. युवराज दादा, युवराजाप्रमाणे तुला कामगिरी करावी लागेल, परंतु अशोक यांची ट्रॅकवर आहे. स्लॉन डिलिव्हरी फक्त दिशा देण्याचं काम केलंय. स्लीपर कव्हरला चेंडू खेळून काढला, सिंगलला डबल कन्वर्ट केलंय. दुसरी धाव घेताना फलंदाज बाद होतो युवराज. अति घाई युवराज भावा, संकट जाई. फलंदाज बाद होतो युवराज. 3 बाद धाव संख्या होते स्कोर कार्डवर 23 डीजे. दोन बाद 3 बाद 23 अशी धावसंख्या होते. न्यू बॅटर चौक 25 सारंग टीमचा शिवाजी. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये खेळताना सातत्यानं नडत टीम कडून या फलंदाजाला पाहिलंय, परंतु आता खेळावं लागतोय मित्रांनो. चौक 25 सारंग ह्या टीम कडून 3 विकेट बॅक टू डग आउट. 23चा आकडा. तिसरे षटक प्रगती पथावर चालू आहे. तिसरे षटक हाताळण्याकरता गोलंदाज ट्रॅकवर आलाय अशोक यस अशोक, परंतु रनआउटची विकेट सांख्यिकी विकेट प्राप्त केला अशोक यानं. थोडं स्पीडअप करा. लेफ्ट दोघेही फलंदाज विचार केला. न्यू बॅटर शिवाजी हा डावखुरा फलंदाज आहे, परंतु दयानंद जो 1 डाऊनला फलंदाज झालाय त्याच्यावर मात्र आता जबाबदारी सारंग टीमची असणार आहे. चौक 25 सारंग दरम्यान सामना पाहतोय पल्लवी 11 मेरकुटवाडी यांच्यामध्ये. हे क्रिकेटचं बॅटल आपण पाहतोय. पुढचा चेंडू स्लॉन फुल टॉस. यस प्लॅनिंग केलं, काय जबरदस्त विथ टर्न केलं, व्हेरिएशन केलं या गोलंदाजानं. एक जबरदस्त गोलंदाज कित्ता घेत असताना पाहायला मिळतोय गोलंदाज अशोक याला. तिसऱ्या षटकाची जबाबदारी माझ्यावर काय कॅप्टनने दिली, त्या जबाबदारीला पार पाडताना पाहायला मिळतोय गोलंदाज. पुन्हा हाफ टॅकरचा चेंडू आहे, थोडासा स्टिकच्या बाहेर पडला जातोय, पनिश केलं जातोय. टिके करून सर आमच्याकडे वळताय, धरतीला समान हात करताय, सांगताय चेंडू वाढ आहे, खराब आहे, अवांतर आहे. अवांतर जाऊन भरपडली जाते. धाव संख्या होती तब्बल स्कोर कार्डवर 24 धाव संख्या झाली स्कोर कार्डवर. पुन्हा अशोक गोलींच्या ट्रॅकवर डावपुरा फलंदाज स्ट्राईक वरती आहे शिवाजी. फटका बसला, मिस्टेक खेळलाय, एलिव्हेशन नाही आहे, फलंदाज बाद होणार. शिवाजी बॅक टू डग आउट. विकेट क्रमांक 4 डीजे. बघा चीज कामला या ठिकाणी रजनीच्या नाईट टुर्नामेंट आयोजित केल्यात आणि त्या ठिकाणी पहिल्या दिवसामध्ये आपल्या खालापूर आणि कर्जत 40+ टीमचे शो मॅच होणार आहे. काय नियोजन आयोजन आहे, आगळं वेगळं आयोजन नियोजन आपण पाहणार आहोत. आणि आगळा वेगळा सामना सुद्धा आपल्या समाजामधील जे 40+ मेंबर आहेत, 40+ जे खेळाडू आहेत त्यांचा एक शो मॅच मग खालापूर बनाम कर्जत ह्याच्यामध्ये लढाई आपण पाहणार आहोत. तेच कामल्याच्या नाईट स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसामध्ये. हा शरद सर मात्र आमच्या कर्जत 40+ टीमचे कॅप्टन असणार आहेत. फटका बसलाय, काय घडतं मैदानामध्ये, कारण तिसरं षटक चालू आहे आणि 5 विकेट बॅक टू डग आउट डीजे.
थँक्यू 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 डेज 5 बाद 24 एस 24 5 बाद चौक पंचदेशी सारंग पल्लवी 11 मेरकुटवाडी विरुद्ध खेळत असताना टॉस जिंकल्याच्या नंतर पल्लवी मेरकुटवाडी टीम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. मनोज झोरे यांच्यासाठी ऑफर असणारा या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रकाशजी पवार सर. चौकारांची हॅट्रिक केली तर 500 आणि षटकारांची हॅट्रिक केली तर 1000. मनोज भावा जोर लावावा लागेल. मनोज झोरे जोर लावावा लागेल. ताकदचा वापर करावा लागेल कारण ताकद न जागत त्यावेळेला मात्र सुंदर असा परफॉर्मन्स फलंदाजाकडून आपण पाहतोय. मनोज झोरे पुढचा चेंडू अशोक यस चेंडूला मात्र बरोबर दिशा दिले. गॅप सिलेक्शन केलं होतं. शॉट थर्डमॅनला चेंडू खेळून काढला. एक सिंगल आणि सिंगलला धावसंख्या जाऊन होते तब्बल स्कोर कार्डवर 25चा आकडा आला स्कोर कार्डवर. 25 धावा झाल्या स्कोर कार्डवर. सुंदर असं नियोजन आयोजन अख्ख्या रायगड जिल्ह्यामध्ये या स्पर्धेची वाहवा काय केली जाते. आदिवासी रायगड प्रीमियर लीगचं हे पर्व तिसरं आणि तिसऱ्या पर्वामध्ये काय तळागाळातील संपूर्ण खेळाडूंना एकत्र करण्याचं काम केलंय. मालकाने दिलेली साथ आणि खऱ्या अर्थानं मित्रांनो हा एक सण आपण आदिवासी रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून खेळला जातोय. पुढचा चेंडू हाताळण्याकरता सज्ज होतो गोलंदाज अशोक. पुढचा चेंडू लाभ केला ओढून दिला धावाने भस्म अन्न फायर. चेंडू जातो वंडीच्या बाहेर. हा येतो जबरदस्त प्रेक्षणीय तडाखेबाज षटकार डीजे. थोडं स्पीडअप करा प्लीज. बघा आम्ही इथं टाइम अलर्ट केलाय आणि आता पेनल्टी दिली जाईल हे लक्षात ठेवा. कारण 20 मिनिटाच्या आतमध्ये पहिली इनिंग समाप्त व्हायला पाहिजे. 4 षटकं 20 मिनिटाच्या आतमध्ये समाप्त व्हायलाच पाहिजे. हा क्रिकेटचा नियम आहे. टोटल 31 धावसंख्या झाले. 31 धावसंख्या झाली. स्कोर कार्डवर 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. षटकार मारा चौकार मारा आमचे विजयदादा वाघमारे चौक पंचकृषी सारंग टीमचे ऑनर आहेत. त्यांच्याकडून 100 आणि 200 रुपये कॅश प्राइज. 100 चौकारासाठी आणि 200 रुपये षटकारासाठी. 31 धावसंख्या झाल्या स्कोर कार्डवर. स्ट्राईक होते फलंदाज मनोज झोरे. तो कोणते ड्रॅगर फलंदाज राऊंड विकेट विजय. परंतु हा चेंडू मात्र ऑफस्टिकच्या बाहेर पडला जातोय. पनिश केला जातो गोलंदाजाला. पहिला चेंडूला खराबने सुरुवात करतोय हा गोलंदाज. अवांतर धावणे बाहेर पडले याची धावसंख्या होते या स्कोर कार्डवर 32. सारंग या टीमच्या स्कोर कार्डवर 32. 5 बाद 32. पुढचा चेंडू यस कव्हर डीप कव्हर चेंडू घेऊन काढला. चेंडू निघून चाललाय. यस डीप कव्हरला फीड केले. तजर मिळतात 2 धावा. तिसरी धाव यस नो दयानंद तू पहिला मी पहिला. या पहिल्यामध्ये व्हायचा नवला दहला आणि जायचा विकेट. काय घडलं मी मगाशी म्हटलं की पहिल्यामध्ये व्हायचा नवला की नवले केपर धैला. काय घडलं 2 धावा आणि 2 धावाने टोटल धावसंख्या होती या स्कोर कार्डवर 34. 5 बाद 34. सुंदर असं नियोजन आयोजन. मी जेवढे या स्पर्धेची आम्ही वाहवा करू तेवढे थोडेच आहे. कारण कमिटी मेंबर जे आमचे 5 मेंबर आहेत त्यांनी या स्पर्धेला घडवण्याचं नटवण्याचं काम केलंय. सापट्याकरता चेंडू निघून त्याला ऑफस्टिकच्या खूपच बाहेर अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. अवांतर धावणे बाहेर पडली. टोटल धावसंख्या होती या स्कोर कार्डवर तब्बल 35चा आकडा. 35 धावसंख्या झाली स्कोर कार्डवर.
दयानंदला स्ट्राईकवर येणं फार गरजेचं, कारण दयानंद दमखम दाखवतोय, दमदार षटकार मारतोय, परंतु स्ट्राईकवर येणं गरजेचं. यास बरोबर गॅप सिलेक्शन केलंय, बॅकवर्ड डिफॉल्ट चेंडू खेळून गेला ऑन द कार्पेट, परंतु सिंगल सिंगल आणि सिंगल धावसंख्येत जाऊन बसते तब्बल 36चा आकडा. गोलंदाज आणि फलंदाजामध्ये आम्ही नेहमी बघतोय 36चा आकडा असतो दोघांच्या मध्ये. परंतु दया दादा गेंदबाज के ऊपर ना दया ना माया, ओनली तोडफोड. परंतु करणार का? करावी लागेल दया काउंटिंग चल रहा है, कितना आदमी है रे दया? 11. पण त्याची हाताळा करता गोलंदाज विजय, परंतु दयाने नाही. यस, गोलंदाजाच्या डोक्यावर ठोकला, स्ट्रेट फॉरवर्ड केला, चेंडू निघून चालला, त्या ठिकाणी थोडीशी फंबलिंग पाहिले, मिसफिल्डिंग पाहिले, तज्ज्ञ मिळतात 2 धावाने तब्बल धावसंख्या होते स्कोर कार्डवर 38चा आकडा आला स्कोर कार्डवर. अंतिम षटक आहे स्लॉगवर, आणि स्लॉगवर हाताळण्याकरता गोलंदाज पल्लवी 11 मरकुटवाडी टीमचा विजय मात्र कोणत्या ट्रॅकवर? दयानंद भस्मा स्ट्राईक वरती आहे. ओहो, नटराज स्टाईल मध्ये मारण्याचा प्रयत्न केला, बॅट आणि चेंडूचा काही संपर्क आला नाही. डॉट चेंडू सांगता होताना पाहायला मिळते. डॉट चेंडू दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, गोलंदाज विजय यानं दयानंद भस्मा याच्यावर. उन्हाची रखरखता मित्रांनो वाढत चालली आहे. फेब्रुवारीचा महिना चालू आहे, मार्च एप्रिल मे महिने अजून बाकी आहेत, आणि आत्ताच खऱ्या अर्थानं हिटला सुरुवात झाली आहे. यस, बॅक टू बॉलर, बॉलच्या डोक्यावरून पुन्हा ठोकलाय, निघून चालला डीप खाऊ कॉर्नर, लॉंग ऑफच्या मधोमध फील्ड केल्या, तद्वर मिळतात त्या 2 धावा. सीताच्या चपलानं 2 धावा पूर्ण केल्या जातात. धावसंख्या होते टोटल 40 धावसंख्या झाली स्कोर कार्डवर. 40चा आकडा आला स्कोर कार्डवर. पुन्हा गोलंदाज गोलच्या ट्रॅकवर सज्ज होतो विजय, परंतु स्ट्राईक वरती दया. विजय फुलटा चेंडू होता, ऑन साइडला चेंडू खेळून काढलाय, आनंद कार्पेट सिंगल आणि डबल कन्वर्ट, परंतु या 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या जातील. या 2 धावानं धाव संख्या होते स्कोर कार्डवर 42. 4 षटक्यांचा पहिली इनिंग समाप्त झाली. पूर्वार्धामध्ये आपण पाहिला 42चा टार्गेट सेट केलाय, 43 धावा बनवावे लागतील उत्तरार्धामध्ये, परंतु या ठिकाणी त्या डिफेंड केल्या जातील की चेस केल्या जातील, कारण एका बाजूला गोलंदाज दुसऱ्या बाजूला फलंदाज यांच्यामध्ये हे दौंड युद्ध या मैदानामध्ये चालू होणार आहे. 4 षटकामध्ये मित्रांनो समोर जी बाईक आहे, यस मंडपामध्ये जी बाईक आहे थोडं पाठीमागे घ्या. समोर जी बाईक आहे जिथं व्हाईट शर्ट वाला उभा आहे, हा यस 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 दादा, ओके थँक्यू. कारण प्रेक्षक वर्ग आहे आमचे मायबाप आहेत, त्यांना विसरून कसं जमेल, त्यांचीही करूया या स्पर्धेच्या माध्यमातून गोडस कौतुक. चला पहिली समाप्त झाली, 42 धावा झाल्यात. यस, तृतीय धावा बनवायचे आहेत, कॉम्बॉक्स मध्ये केलेलं नाही परिवर्तन. याच्यानंतर आपण आवाज ऐकणार आहोत, एक सुमधुर घोड आवाज नवराजी शीत सरांचा, मॅन फ्रॉम नवी ठाकरेवाडी रोहा.
माडप आपण प्रत्येक विकेटसाठी आमचे विजयजी वाघमारे साहेब जे टीमचे ऑनर आहेत त्यांच्याकडून 200 रुपये कॅश प्राइज असणार आहे. प्रत्येक विकेट या ठिकाणी 200 रुपये तुम्हाला देऊन जाईल. या माडपाई माडप टीमचा कर्णधार आणि प्रिया 11 सुगापूर टीमचा कर्णधार आपण या टॉस करण्याकरता या. हो चेक. आपण एक गोड आवाज ऐकलात मित्रांनो, अर्थात वामनजी दरवडा सर जे पेन विभागाला बिलॉंग करत आहेत. आज चांगले समालोचक, चांगला आयोजन, त्याचवेळी मान्यवरांची मांदेआळी, रसिक प्रेक्षक, खेळाडू या सगळ्याच गोष्टींची या स्पर्धेमध्ये दखल घेतली. तद्वर एक विनंती करतोय की जो आपण मुख्य व्यासपीठ पाहतोय त्याच्या समोर एक पिकअप आहे आणि त्या साईडला एक 2 व्हीलर लगावण्यात आलेले आहे. त्याचा सुपेक सर आपल्याला इकडे चमकताना दिसतोय. मित्रांनो थोडस बाईक साईडला सरकवायची आहे. माडप टीमचा कर्णधार माडपाई माडप या टॉस करण्याकरता आणि प्रिया 11 सुगापूर. जो कटआउट आहे ना त्याच्या पाठीमागे आपल्याला एक बाईक दिसते. पिकअपच्या पुढे आणि कटआउट आहे ना तिथे त्याच्या पाठीमागे ग्रीन टोपी, ग्रीन कॅप. थोडस आपण ते 2 व्हीलर बाहेर काढायचे आहे. रसिक प्रेक्षक मायबाप, आपण जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर हा यस थोडीशी अजून हा थँक्यू. त्या ठिकाणी खूप सारे अभिनंदन. माडपाई माडप बघा मी मगापासून अनाउन्समेंट करतोय. माडपाई माडप टीमचा कर्णधार सुकापूर टीमचा कर्णधार या ठिकाणी हजर आहे. एस जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. थँक्यू सर. उत्तरार्धाचा खेळ आणि उत्तरार्धाच्या खेळामध्ये 43 धावा डिफेन्स करायचे आहेत. आपण सामना पाहतोय एका बाजूला पंचक्रोशी सारंग संघ आणि त्याच्या विरोधात असलेला पल्लवी 11 मिरकुटवाडी संघ. ज्या ठिकाणी प्रथमतः फलंदाजी ही चौक पंचक्रोशी सारंग संघाने केली. 42 धावा कमवल्या. 43चं टार्गेट आपल्याला पाहायला मिळते. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं व आयोजकांचं या स्पर्धेच्या वतीनं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत अभिवादन करूया आणि या उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात करूया. जिथे गोलंदाजी ट्रॅकवरती आपण युवराजला पाहतोय जो रोहा पाटणसई या गावाला बिलॉंग करतो. अर्थात रोहा एक्सप्रेस मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोल्डन टप्प्यावरती चेंडू आदळतोय. चेंडू सरळ रक्षकाच्या हातात जाऊन पोहोचतोय. अगदी कौतुक करावं तितकं कमी. अगदी रोहा विभागातून काही खेळाडू आपल्याला कालच्या दिवसामध्ये बरेचसे पाहायला मिळाले. त्यांचा क्रिकेट खूप चांगला पाहायला मिळाला. एक टॅलेंट सुद्धा आपल्याला कालच्या दिवसामध्ये शाहरुख नावाचा पाहायला मिळाला होता. आज युवराज कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. पुढचा भाग स्लोअर पद्धतीचा चेंडू त्यावरती केलाय प्रहार. येतो चेंडू सीमारेषा पार. चौकार. थँक्यू डीजे. माडपाई माडप आपण या यस टॉस करण्याकरता स्पर्धेचे मुख्य आयोजक शरद सर यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते टॉस एस विजयजी वाघमारे साहेब यांना विनंती असणार आहे. एस टॉस केला जातोय. तद्वर ऐकूया कॉम्बॉक्स मध्ये आमच्या सी सरांचा आवाज. एस एक मिनिट थांबवतो सर तुम्हाला. टॉस केला जातोय. एका बाजूला प्रिया 11 सुकापूर तर दुसऱ्या बाजूला माडपाई माडप. एस कॉलिंग केलंय माडपाई माडप टीम ना. एस टॉस जिंकलाय. एस त्यांना देऊया. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा असणार आहे. सुकापूर टीम तुम्हाला सुद्धा एक मॅच आपण या ठिकाणी गमवलेत परंतु आता जिंकणे फार महत्वाचं असणार आहे. एस कॉम्बॉक्स मध्ये ऐकूया आमच्या नरेशजी श्री सरांचा आवाज. थँक्यू सर.
यावेळेस सुंदर फटका होता, एलिव्हेशन तितकंसं मिळालं नव्हतं. ज्या ठिकाणी धावफलकावरती आपण नजर टाकूया, धावफलक 10 या आकड्यावरती, डबल डिजिट मध्ये 10 आकडा असा आपण पाहिला ना तर सचिन रमेश तेंडुलकर सरांची आठवण येते. असाच काहीसा सांगून देणारा 10 या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळतं. 43चं टार्गेट आहे, तितकंसं आव्हान मोठं नाही आहे, परंतु प्रयत्न करणं सोडायचं नाहीये. यावेळेस सुद्धा मोठा फटका, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, कोणतीही चूक करत नाहीये फलंदाज. बॅक टू द गार्ड. थँक्यू. या स्पर्धेचं टायटल सॉन्ग आपण मित्रांनो ऐकलं. अगदी चांगल्या पद्धतीची स्पर्धा, चांगल्या पद्धतीचं आयोजन, त्याच वेळी तमाम क्रीडा रसिक मान्यवरांची मांदियाळी, त्याचप्रमाणे बरेचसे खेळाडू, अख्ख्या तालुक्यातून खेळाडू आपल्याला पाहायला मिळालं. त्याच वेळी जिल्ह्याचं नेतृत्व करण्यासाठी जी प्लॅटफॉर्म करण्याची गरज होती आणि तो प्लॅटफॉर्म आपल्याला या सर्व आयोजकांनी करून दिलं आणि त्या संधीचं सोनं करावं लागेल. मैदानामध्ये काय घडलं, जिथे दिलीप मैदानाच्या बाहेर परतला, त्याने 6 चेंडू स्पेस केले, 6 चेंडू मध्ये 10 धावेची मजल मारली, परंतु आपल्याला 3ऱ्या क्रमांकावरती सूरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. ज्या ठिकाणी आपण पहिलं षटक, P1चं षटक आपल्याला पाहायला मिळालं. युवराज पवार गोलंदाजीवरती आला होता आणि युवराजच्या गोलंदाजीवरती पहिल्या षटकामध्ये 10 धावसंख्या पाहायला मिळाल्या, जिथे येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी 33 धावेची गरज आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी 33 धावेची गरज आहे. स्ट्राईकला आपण पाहतोय यावेळेस स्ट्राईकला आर्यन पाहतोय, नॉन स्ट्राईक एंडसाठी सूरजला पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती दुसरं षटक सूरजला आपण पाहतोय. काय घडेल, काय बिघडेल, पहिलाच बॉल. स्ट्राईकला आपण आर्यनला पाहतोय. यावेळेस पुढे लेनचा चेंडू होता, पंचांचा इशारा, स्वर घोषित चेंडू. नियंत्रण बिघडलं, नियंत्रणावरती आपल्याला टिकून राहणं खूप गरजेचं असतं. किंबहुना आपण असंही म्हणूया की पनवेल स्टेशन वरती एक आवाज येतो, प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती जाणारी गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरती येत आहे. असंच काहीसं दृश्य आपल्याला विशालजी मैदानामध्ये पाहायला मिळालं होतं, जिथे एक धाव निश्चितपणे पाहायला मिळाली. धावसंख्या 11 या आकड्यावरती. रिव्हर्स अटॅक, चेंडू सीमारेषा पार, येतोय हा चौकार. थँक्यू. ते म्हटलं जातं ना की सीधी बात से उंगली ना चले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. तसाच प्रयत्न केला, प्रयत्नाला यश सुद्धा मिळालं. ज्या ठिकाणी चौकार आला, धावसंख्या 4 ने वधारले. धावफलकावरती धावा 15 या आकड्यावरती. 15 अशी धावसंख्या जरूर आपल्याला पाहायला मिळते. जिथे दुसरे षटक चालू आहे, दुसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला होता, जिथे पहिला चेंडू वाईट आला होता, संघासाठी वाईट ठरला होता. दुसरा चेंडू वरती सुद्धा मोठा प्रहार, येतोय चेंडू सीमारेषा पार. ERPL षटकार. थँक्यू. जे म्हटलं जातं ना मित्रांनो की नशिबाची दारं आपोआप कधीच खुलत नाहीये, त्यासाठी मेहनत करावीच लागते आणि ती मेहनत आपण आर्यनच्या माध्यमातून पाहायला मिळतो. बघा ना, त्याने फक्त 2च चेंडू स्पेस केले. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, जो रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, तदनंतर एक षटकार आला. एकंदरीत धावफलकावरती धावा तसं पाहिलं ना तर 21 या आकड्यावरती. पुढचा बाद, पुन्हा एकदा आर्यन, पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट. नोमॅन्स लाईन मध्ये चेंडू पडला, क्षेत्ररक्षक धावतोय, परंतु विजय मात्र कुणाचा होईल हे पाहणं गरजेचं आहे. चेंडू तर अडवला गेलाय. धावसंख्या 2 होती, 2 या आकड्याने तिसरी धाव सुद्धा निश्चितपणे अर्जित करण्यात आली. धावसंख्या 3 ने वाढली. धावफलकावरती धावा 24 या आकड्यावरती. 24 अशी धावसंख्या. खूप चांगला खेळ आपल्याला या 2 खेळाडूंचा पाहायला मिळतो, जिथे दिलीप आणि आर्यन नावाची फलंदाजीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाली.
दिलीपने 6 चेंडू स्पेस केले, तो मैदानाच्या बाहेर परतला, त्याने 10 धावा आपल्या संघासाठी दिल्या. तदनंतर सूरज आला आणि सूरजने तेच करून दाखवलं जे करायचं होतं. आर्यन नावाचं वादळ मैदानामध्ये घोंगावतोय, त्याला स्ट्राईक देणं खूप गरजेचं होतं आणि ती गरज आपल्याला भागवताना आपल्याला सूरज पाहायला मिळतो. त्या पद्धतीने त्याने खेळ दाखवलाय. आपला एक खेळाडू अगदी आक्रमण करण्यासाठी जाणला जातो आणि तो आक्रमण करतोय, त्यासाठी आपल्याला साथ देणं खूप गरजेचं होतं आणि ती साथ निश्चितपणे मिळते. जिथे मैदानामध्ये धावफलकावरती धावा 24 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. चौथा चेंडू टाकण्यासाठी यावेळेस सूरज मैदानाच्या आतमध्ये, ब्रेकर बॉल यासाठी जाणला जातो. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं गेलं. या चेंडूला निश्चितपणे सन्मान दिला जातो आणि तो सन्मान आर्यनने सुद्धा दिलाय. या चेंडूवरती कसा फटका खेळायचा, त्या चेंडूवरती सन्मान द्यायचा की मोठा प्रयत्न करायचा, परंतु ते त्याने जाणलं. या क्रिकेटच्या क्षेत्रामधले अनेक धडे सुद्धा त्यांनी घेतले असतील की या चेंडूवरती काय करावं काय नाही करावं हे देखील त्याला माहिती आहे. पुढचा बॉल, हो यावेळेस सुख शॉट, यावेळेस कोणताही क्षेत्र रक्षक नाहीये. फाईन लेग रिजन मध्ये येतो एकदा चौकार. थँक्यू. चौकार आलाय. धावफलकावरती धावा वेगाने वाढतायत. ज्या ठिकाणी 28 या आकड्यावरती अगदी समृद्धी महामार्गावरती एखादी कार धावावी किंवा ती 80, 90, 100च्या स्पीड मध्ये धावावी असं अविनाश फलंदाजी करतो या खेळपट्टीवरती. ओ यावेळेस सुद्धा क्षेत्ररक्षक फंबल झालाय. एक धाव तर निश्चितपणे घेतली गेली, दुसरीचा प्रयत्न केला गेलाय, दुसरी धाव सुद्धा निश्चितपणे पूर्ण केली. धाव संख्या 2 ने वधारले. धावफलकावरती धावा 30 या आकड्यावरती. 30 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. अजून सुद्धा 13 धावेची गरज आहे. ज्या ठिकाणी दुसरे षटक सुद्धा संपले, दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये संपला. धावफलकावरती धावा 30 या आकड्यावरती. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावेची गरज आहे. निश्चितपणे आपण असंही म्हणूया की 70% सामना हा निश्चित बॅटिंग करणारा पल्लवी मिरकुटवाडी संघाकडे झुकलाय, परंतु 30% सामना हा चौक पंचक्रोशी सारंग या संघाकडे देखील आहे. या धावा सुद्धा डिफेन्स होऊ शकतात किंबहुना या धावा सुद्धा चेस होऊ शकतात. त्याचसाठी चाललेली ही मीटिंग आपल्याला पाहायला मिळते. त्या मीटिंग मध्ये आपल्याला कदाचित आपण असंही म्हणूया की असाही विचार चालला असेल की आपल्याकडे धावा कमी आहेत, आपल्याला रोकावं लागेल, आपल्याला जिंकायचं असेल तर आपल्याला प्रयत्न करावे लागतील. ते म्हटलं जातं ना की प्रयत्नासी परमेश्वर, आणि तो प्रयत्न निश्चितपणे दोन्ही संघ करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जेथे येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावेची गरज असताना तिसऱ्या क्रमांकावरती कुणाला प्राचारण करण्यात येईल, असा कुठला गोलंदाज वापरला जाईल की तो या धावा रोखू शकतो. आणि असे फलंदाज ज्या ठिकाणी आपण आर्यनला पाहतो त्याच्या साथीने असलेला सूरज, त्याला रोखण्याचा प्रयत्न केला जाईल का हा प्रश्न पडलाय. आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्याला 12 चेंडू मध्ये निश्चितपणे पाहायला मिळेल. विष्णू सर, असे बरेचसे सामने आपल्याला पाहायला मिळाले. आज तुम्ही 40+ झालात. अनेकदा 12 चेंडू मध्ये 6 धावा, अनेकदा 12 चेंडू मध्ये 15 धावा चेस करत असताना तुमच्या समोर असे संकट किंबहुना समीकरण आले असतील, परंतु हे समीकरण आपल्याला शेवटच्या चेंडू पर्यंत जाऊन पोहोचेल का याचा मात्र प्रश्न निश्चितपणे अजून पेंडिंग मध्ये आहे. आणि त्या प्रश्नाचे उत्तर 12 चेंडू निश्चितपणे सांगून जातील. तिसऱ्या क्रमांकासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज कोण लिस्ट मध्ये असेल पण तो आपल्याला माहिती नाही. नाव काय? दया आहे का? दया दया मैदानाच्या आतमध्ये. दयाबद्दल थोडस आपण चर्चा करूया. अगदी 3 डायमेन्शन प्लेअर म्हणून सातत्याने त्या खेळाडूची ओळख आहे. ज्या वेळेस रोहा तालुक्यामध्ये एक मानकेश्वर चषक ही स्पर्धा झाली होती आणि या स्पर्धेमध्ये सातेरी संघ आम्हाला खेळताना पाहायला मिळाला होता आणि त्या ठिकाणी त्याने ऑल डायमेन्शन प्लेअर म्हणून सातत्याने त्याची भूमिका राहिली होती. त्याने खूप चांगली फलंदाजी केली होती, खूप चांगली गोलंदाजी देखील केली होती. पहिलाच बॉल, पॉपिंग क्रीजचा वापर, एलिव्हेशन मिळालं नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. एक धाव निश्चितपणे प्रयत्न केला गेला, परंतु चेंडू होईल त्याच वेळेस सीमारेषा पार येतोय. हा ERPL चौकार.
थँक्यू. धावसंख्या 4 ने वधारले, धावफलक 34 या आकड्यावरती. 34 अशी धावसंख्या. पेन्सिलीच्या असंख्य चुका माफ होऊ शकतायत, परंतु पेन असा आहे काय की त्याच्यावरती जबाबदारीचं ओझं असतं. आणि एक क्रिकेट असं आहे मित्रांनो की क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते. ज्या ठिकाणी कमबॅकिंग गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, मागच्या चेंडूवरती चौकार आला होता, कुठेतरी आपल्याला कमबॅक करायचं होतं आणि ते कमबॅक आपल्याला विशालजी निश्चितपणे या चेंडूवरती पाहायला मिळालं, जिथे डॉट स्वरूपाचा चेंडू आला. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, खूप चांगला क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव तर निश्चितपणे घेतली गेली. धावसंख्या 1 ने वाढले, धावफलकावरती धावा 35 या आकड्यावरती. 35 अशी धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो, जिथे एकच गडी तंबूच्या आश्रयाला परतलाय. क्रिकेटने हेच शिकवलंय. आज एका रक्ताचे नव्हे तर जीवाभावाचे मित्र पाहायला मिळाले, एका रक्ताचे नव्हे तर जीवाभावाचे आम्हाला आयोजक मिळाले, एका रक्ताचे नव्हे तर जीवाभावाचे समालोचक आम्हाला मिळाले, एका रक्ताचे नव्हे तर एका जीवाभावाचे आम्हाला अंपायर्स मिळाले. हे क्रिकेटनं दिलं आम्हाला. पुढचा बॉल यावेळेस एलिव्हेशन मिळालं नव्हतं. एक धाव होती, एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केलं गेलं. रनिंग बिटवीन द विकेट या गोष्टीची दखल घेतली गेली. धावसंख्या 2 ने वधारली, धावफलकावरती धावा 37 या आकड्यावरती. हे क्रिकेट बऱ्याचदा बदलताना आपल्याला पाहायला मिळालं. आज बरेचसे खेळाडू असेही असतील की ते बैलगाडी प्रेमी असतात, परंतु आम्ही क्रिकेट वेडे. आम्ही प्रपोज करणार आजच्या दिवसामध्ये कुणाला तर क्रिकेटला करणार, आम्ही प्रपोज करणार तर कुणाला करणार, आज आम्हा समालोचकांना संधी मिळालेल्या आयोजकांना करणार. आम्ही प्रपोज करणार तर तो प्रपोज कुणाला करणार, तर आम्हाला सन्मान देणारे रसिक प्रेक्षकांना करणार. आम्ही प्रपोज करणार कुणाला, तर आम्ही प्रपोज करणार आम्हाला 30-40 सेल्सियस मध्ये असलेला उभं राहणाऱ्या अंपायर्सला करणार. आम्ही प्रपोज करणार कुणाला. हो, यावेळेस सुंदर चेंडू. एक धाव निश्चितपणे अर्जित करण्यात आली. धावसंख्या 1 ने वाढली, धावफलक 39 या आकड्यावरती. आम्ही प्रपोज आजच्या दिवसामध्ये करणार तर विशालजी सरांसारख्या गुणलेखकाला करणार. आम्ही प्रपोज करणार ज्या KTC लाईव्ह या वाहिनीने आम्हाला प्रसिद्धी दिली, त्या KTC लाईव्हला आजच्या दिवसामध्ये आम्ही प्रपोज करणार. 14 फेब्रुवारी आहे. 14 फेब्रुवारी मध्ये आम्हाला यावेळेस सुंदर चेंडू होता, परंतु नियंत्रण बिघडलंय. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वाढेल, धावफलकावरती धावा 40 या आकड्यावरती. अजून सुद्धा 3 धावेची गरज आहे. 3 धावेची गरज सातत्याने आपल्याला पाहायला मिळेल, परंतु सामना सोडायचा नाहीये. हो, सन्मान देण्याचा प्रयत्न. सरळ चेंडू यश्री रक्षकाच्या हातात डॉट स्वरूपाचा चेंडू आलाय. धावसंख्या थांबलेली 40 या आकड्यावरती. 40 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, जिथे तिसऱ्या षटकाचा खेळ संपला. तिसऱ्या षटकामध्ये एकच गडी तंबूच्या आश्रयाला परतला. एका गड्याच्या मोबदल्यात धावफलकावरती धावा 40 या आकड्यावरती. अजून सुद्धा येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावेची गरज. आज 14 फेब्रुवारी आणि 14 फेब्रुवारी मध्ये आपल्याला प्रेयसीचं जास्तीचं पाठबळ पाहायला मिळतं, परंतु आम्ही जास्तीचं पाठबळ हे क्रिकेटला देत असतो, कारण आम्ही क्रिकेट वेडे. आम्हाला फक्त आणि फक्त वेड हे क्रिकेटचं आहे आणि क्रिकेट वेडेपायी आम्ही आज इथपर्यंत आलो. आज जिल्ह्याचं क्रिकेट खेळायचं आहे. जिल्ह्याच्या क्रिकेटमध्ये आपल्याला समाजाचं नाव कमवायचं आहे आणि समाजाचं नाव कमवत असताना आपल्याला ओपनचं क्रिकेट खेळायचं आहे. बरेचसे खेळाडू असेही आहेत की बरेचसे खेळाडू आपल्याला ओपनचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतात. मग त्यामध्ये आपण निश्चितपणे अजय बसमाचं नाव घेतो, योगेश आपल्याला अविनाश वाघचं सुद्धा आपल्याला नाव निश्चितपणे घ्यावं लागेल. मग मोहन पारदे असेल, मग बरेचसे खेळाडू आहेत की जे रोहा तालुक्यामध्ये सुद्धा आपल्याला नामदेव ढुमण्यासारखा खेळाडू आज चांगल्या पद्धतीचा क्रिकेट खेळतो, त्यांचंही या स्पर्धेच्या वतीने खूप सारं अभिवादन करूया. शेवटचा आणि स्लॉगवरचे षटक, ज्या ठिकाणी धावफलकावरती धावा. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावेची गरज. स्लॉगवरचं आणि अंतिम षटक. आपण कोकणी माणसं मित्रांनो, या कोकणी भाषेमध्ये निश्चितपणे विशालजी हाणामारीचं षटक आपण निश्चितपणे म्हणू शकतो. मराठी भाषेचा वापर करतो जरूर, परंतु कोकणी भाषेचा सुद्धा आपण उल्लेख केला पाहिजे, कारण आपण ग्रामीण क्रिकेट जास्तीचं खेळतो.
येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावेची गरज. गोलंदाजी ट्रॅकवरती शेवटच्या आणि स्लॉगवरचं शिवाजी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मोर्चावरती. हो, यावेळेस सुंदर चेंडू टाकला गेला. एक धाव तो निश्चितपणे घेतली गेली. धावसंख्या 1 ने वाढली. धावफलक 41 अशी धावसंख्या धावफलकावरती. अजून सुद्धा 2 धावेची गरज आहे. स्ट्राईकला आपण आता पाहणार आहोत आर्यन. सलामीवीर म्हणून तो मैदानामध्ये आला. संघाचा सरसेनापती बनला. ज्या वेळेस आपल्याला संघासाठी गरज आहे त्या वेळेस तो उभा राहिला. आणि या सामन्यामध्ये सुद्धा तेच दृश्य पाहायला मिळालं होतं, जिथे पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली. दुसऱ्या चेंडूचा आपल्याला समाचार नेहमी पाहायला मिळेल की त्या पद्धतीने कुठले क्षेत्ररक्षण सजवण्यात आले. सिलिमिडो कदाचित आपल्याला लगावण्यात आलेला पाहायला मिळतोय. मित्रांनो, सिलिमिडो लावत असताना एक जास्तीची काळजी घ्या की आपल्याला तो बॉल लागावा न. यावेळेस सुद्धा प्रेशर पाहायला मिळतोय. जिथे 2 चेंडू संपुष्टात आले. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली. त्यानंतर डॉट स्वरूपाचा चेंडू आला. प्रेशर द्यायचा की प्रेशर घ्यायचा हे आपल्याला कळेलच जरूर. ज्या ठिकाणी येणारे 4 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावेची गरज. हे क्रिकेट आहे, अनिश्चितीचा खेळ. क्रिकेट, राजकारण, सरडा या गोष्टी कधी बदलतील याचा काही नियम नाहीये. यावेळेस सुद्धा सन्मान दिलाय. रनआउटची संधी, परंतु सेफ झोन मध्ये आहे का हे पाहावं लागेल. परंतु सेफ झोन मध्ये आपल्याला पाहायला मिळाला फलंदाज. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वाढली. धावफलकावरती धावा 42 या आकड्यावरती. येणारे 3 चेंडू जिंकण्यासाठी 1 धावेची गरज आहे. हा सामना किंबहुना 2 चेंडू जर का डॉट आले तर खूप मज्जा पाहायला येणार आहे. बरेचसे खेळाडू या संघामध्ये असतील, ते ग्रामीण क्रिकेट खेळत असतील. ग्रामीण क्रिकेट खेळत असताना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आणि त्या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला संधी मिळाली ना, त्या संधीचं सोनं करावं लागेल. आणि त्या संधीचं सोनं करत असताना आपल्याला 100% देणं खूप गरजेचं असतं. येणारे 3 चेंडू जिंकण्यासाठी 1 धावेची गरज आहे. 3 चेंडू 1 धाव 3 चेंडू. कोण जिंकेल? अर्थात समोर असलेला चौक पंचक्रोशी सारंग संघ, त्याच्या विरोधात असलेला पल्लवी 11 मिरकुटवाडी संघ. यावेळेस डॉट स्वरूपाचा चेंडू. कहाणी में ट्विस्ट. आता मात्र सगळ्यांच्या मनामध्ये एकच धडधड उरले असेल. आपण सगळ्या रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी ही स्पर्धा राहिली जरूर, परंतु सगळ्यांचं मनोरंजन करणारा हा सामना राहिलाय. येणारे 2 चेंडू जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. फिक्र करता है कि फिक्र से होता है क्या? रख खुद पर हौसला, देख फिर आगे होता है क्या? फलंदाज लेग बिफोर द विकेट. मैदानाच्या बाहेर. कहाणी में ट्विस्ट. जर का सामना टाय झाला तर सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. सामना जर का टाय झाला तर सुपर ओव्हर. सामना तर मित्रांनो टाय झालाय. 1 धाव घेणं खूप गरजेचं असेल, परंतु 1 धाव रोखणं खूप गरजेचं आहे. याचसाठी केला होता टास की आजचा दिस गोड व्हावा आणि दुसऱ्या सामन्यामध्ये रसिक प्रेक्षकांचा मनोरंजन करणारा सामना पाहायला मिळाला. ते म्हटलं जातं ना की गरुडा एवढं उडता आलं नाहीये तरी चालेल, परंतु चिमणी एवढं उडण्याचा प्रयत्न विशालजी नक्की करा. येणारा 1 चेंडू जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. कंपल्सरी चेस नव्हे, सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेचा नियम कोण जिंकणार कोण हारणार, आता मात्र सगळ्यांच्या मनामध्ये नुसती धडधड आपल्याला पाहायला मिळते. चला स्पीडअप करायचंय, जास्तीचा वेळ दौडवायचा नाहीये. 1 चेंडू 1 धाव. या चेंडूसाठी कोण लढतय कोण घडतय, सन्मान दिलाय. काय घडतंय काय घडतंय? रनआउटची संधी. फलंदाज बॅक टू द डगआउट.
सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. सामना होता कुठे, सामना आला कुठे, हे क्रिकेट आहे. मी मगाशी म्हटलं होतं की अनिश्चितीच्या खेळामध्ये क्रिकेट सरडा राजकारण, परंतु आज या दिवशी क्रिकेट बदललंय. ज्या ठिकाणी येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावेची गरज होती, असं वाटलं होतं की सहज सामना बॅटिंग करणारा संघ अर्थात पल्लवी मिरकुटवाडी संघ जिंकू शकतो, परंतु तसं दृश्य पाहायला मिळालं नाहीये. सुपर ओव्हर आपल्याला या स्पर्धेमधली दुसरी पाहायला मिळेल. कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपल्याला सुपर ओव्हर पाहायला मिळाले होते, आजच्या दिवसामध्ये सुद्धा एक सुपर